श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज आपण जाणून घेणार आहोत सूर्यनारायण व्रताची संपूर्ण माहिती. हे व्रत कधी करावे, कसे करावे, याचे महत्त्व काय आणि या व्रताची पूजा विधी काय आहे, नियम काय आहेत, उद्यापन कसं करावं, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आपले आरोग्य, तेज आणि यश देणाऱ्या सूर्यदेवाची कृपा मिळवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये ओम सूर्यदेवाय नमहा लिहायला विसरू नका. मंडळी, यंदा पौष महिन्यामध्ये एकूण 4 रविवार आलेले आहेत आणि त्यांच्या जी काही तारखा आहेत, डेट आहेत, तर त्या 21 डिसेंबर 2025ला पहिला रविवार आलेला आहे, 28 डिसेंबर 2025, 4 जानेवारी 2026 आणि 11 जानेवारी 2026 असे 4 रविवार तुम्हाला या व्रताचे नियम लक्षात घेऊन आपल्याला हे व्रत 4ही रविवार आपल्याला हे व्रत करायचे आहे. तर बघा, ज्यांना पौष महिन्यातील दर रविवारी हे सूर्यनारायण व्रत करायचं आहे, अशा सगळ्यांनी सकाळी लवकर उठावं. शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठल्यास अतिशय उत्तम राहील, जेणेकरून तुम्हाला सूर्यपूजेचा किंवा सूर्यदर्शनाचा चांगला लाभ घेता येईल. सूर्य उगवण्याच्या आतच का उठायचं आहे, तर बघा याचं कारण म्हणजे काही जर कामं अशी आहेत की ते व्रत करत असताना ती कामं आपल्याला सूर्य उगवल्यानंतर करायची नाहीत. तर सूर्य उगवण्यापूर्वी तुमची आंघोळ वगैरे झालेली असावी आणि केससुद्धा विंचरलेले असावे. या व्रताचा हा एक नियम आहे. याचं कारण म्हणजे बघा, ज्या वेळेस तुमचं हे व्रत असतं त्या रविवारी सूर्यनारायण उगवल्यानंतर आपल्याला केस विंचरता येत नाही. त्यामुळे आंघोळ करा आणि लगेचच केस आपले विंचरून घ्यायचे आहेत. यानंतर पहिलं काम म्हणजे तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. तर बघा, जेव्हा सूर्य उगवत असतो अगदी त्याच वेळेला अर्घ्य द्यायचं असतं. उगवत्या सूर्याला आपल्याला एक तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हळद, कुंकू, फूल, अक्षदा, पांढरे तीळ आणि गूळ हे सर्व टाकून आपल्याला अर्घ्य हे द्यायचं असतं. आता स्त्रियांनी हे सूर्यदेवांना अर्घ्य देताना ओम गृणी सूर्याय नमहा असा मंत्र म्हणत सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं असतं आणि तांब्यातील पडणाऱ्या पाण्याकडे पाहत आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. पहा, व्रत करणाऱ्या सर्व महिलांनी सूर्यदेवाला सकाळी उठल्याबरोबर आपल्याला म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान वगैरे आपली सर्व कामं आवरल्यानंतर म्हणजेच उगवत्या सूर्याला आपल्याला अर्घ्य हे द्यायचं असतं. बघा, अर्घ्य दिलेलं पाणी हे ओलांडायचं नसतं. तर त्यामुळे आपल्याला अर्घ्य देताना हे पाणी आपल्याला आपल्या पायावर सुद्धा पडू नये, आपलं ते ओलांडू सुद्धा नाही. तर त्यामुळे आपल्याला ज्यावेळेस आपण सूर्यदेवाला अर्घ्य देतो तर आपल्याला एखादी बादली किंवा एखाद्या भांड्याचा वापर करायचा आहे आणि ते पाणी नंतर आपण झाडाला हे लगेचच आपल्याला द्यायचं आहे. आता सूर्यपूजा झाल्यानंतर लगेचच तुळशीची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे. पण बघा, रविवारी तुळशीला पाणी घालणं किंवा स्पर्श करणं हे धर्मशास्त्रानुसार वर्ज्य मानलं गेलेलं आहे. तर त्यामुळे आपल्याला तुळशीला स्पर्श न करता केवळ आपल्याला तिच्या मुळाशी 1 चमचाभर गाईचं दूध तुळशीला अर्पण करायचं आहे. बघा, तुळशीपाशी आपल्याला या दिवशी तुपाचा दिवा लावायचा आहे. तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर बघा, तुम्ही अगदी तेलाचा दिवा लावला तरीसुद्धा हरकत नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आपल्याला तुळशीच्या पूजेच्या वेळेस आपल्याला म्हणायचा आहे. त्यानंतर बघा, तुळशीवर आपल्याला दुरूनच म्हणजे तिला स्पर्श न करता हळदी, कुंकू, फूल, अक्षदा वाहून नमस्कार करायचा आहे. स्त्रियांनी आपल्या स्वतःला देखील हळदी, कुंकू स्वतः आधी लावून घ्यायचं आहे आणि या दिवशी तुम्ही तुळशीला वाण म्हणून ऊस, गाजर, गूळ, तीळ, बोरं हे सुद्धा तुम्ही अर्पण हे करू शकता. आता अगदीच हे शक्य होणार नाही किंवा प्रत्येक रविवारी हे शक्य होणार नसेल तर तिळगुळ वाहिले तरीसुद्धा चालते. आता तुळशीला एखादी तुम्ही प्रदक्षिणासुद्धा या दिवशी मारू शकता. आता जर तुमच्याकडे प्रदक्षिणा मारण्याची म्हणजे काय होतं की काही फ्लॅश सिस्टीममध्ये आता असं गॅलरीमध्ये तुम्ही तुळस ठेवत असता, तर तुम्हाला प्रदक्षिणा तिथे मारणं शक्य झालं नाही, तर अशा वेळेस आपल्याला स्वतःभोवतीच एक प्रदक्षिणा आपल्याला मारायची आहे आणि पुन्हा एकदा तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे.
आता यानंतर आपण करत असलेल्या या सूर्यनारायण व्रताची एक साधी सोपी आपल्याला पूजा मांडणी ही करायची असते. आता याच पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करावी लागते. तर बघा, पूजा मांडणी करताना मी इथे तुम्हाला स्क्रीनवर फोटो देते, त्याप्रमाणे आपल्याला पूजा मांडणी ही करायची आहे. आणि बघा, पूजा मांडणी ही आपल्याला अंगणातच मांडायची असते. पण शक्य नसेल तर तुम्ही अगदी गॅलरीत किंवा घराच्या गच्चीवर किंवा देवघरासमोर सुद्धा ही पूजा मांडणी मांडू शकता. शक्यतो सूर्यप्रकाशामध्ये, सूर्याच्या कोवळ्या किरणांमध्ये आपल्याला ही पूजा करायची असते. आता आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूजा करताना आपलं तोंड हे पूर्वेला होईल या पद्धतीने तुम्हाला पूजा मांडावी लागणार आहे. त्यासाठी एक पाट किंवा चौरंग घ्या. त्यावर तुम्हाला एक लाल कपडासुद्धा अंथरायचा आहे. अगदीच नसेल तर अगदी तुम्ही पाटावर सुद्धा जरी तुम्ही पूजा मांडणी केली तरीसुद्धा चालेल. अग्नीच्या साक्षीने आपल्याला ही पूजा संपन्न करायची असते. तर त्यामुळे सगळ्यात पहिलं आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला सर्वात पहिले गणपती बाप्पांची आपल्याला पूजा करायची असते. तर त्यामुळे तुमच्याकडे जर मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीसुद्धा ठेवू शकता, आणि जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तुम्ही तिथे मूर्ती वापरली पूजेसाठी तरीसुद्धा चालेल. आता आपल्याला गणपती बाप्पांची सगळ्यात पहिले स्थापना करायची आहे. त्या अगोदर त्यांना स्नान घालून घ्या आणि थोडेसे तांदूळ ठेवून त्यांची समोरच तिथे आपल्याला स्थापना करून घ्यायची आहे. त्यानंतर त्यांना अष्टगंध, फुलं, अक्षदा वाहून घ्यायची आहेत. त्यानंतर मधोमध आपल्याला सूर्यनारायणाची रांगोळी म्हणजे आपल्याला त्यांची प्रतिमा आपल्याला काढायची आहे. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे अगदी साधी आणि सोपी आपल्याला सूर्यनारायणाची रांगोळी ही आपल्याला काढायची आहे. आता त्यानंतर तुम्हाला तुमच्या डाव्या साईडला म्हणजे आपल्या डाव्या हाताला सूर्यदेवाच्या शेजारी गोपद्मसुद्धा आपल्याला म्हणजेच गाईची पावलं तुम्हाला काढायची आहेत. त्यानंतर सुद्धा तुम्हाला म्हणजे त्या जे पद्म तुम्ही काढलेले आहेत म्हणजे गाईची पावलं, तर त्यालासुद्धा हळद-कुंकू तुम्हाला व्हायचं आहे. तिथे एक फूल व्हायचं आहे. आणि तुमच्या उजव्या साईडला म्हणजे तुमच्या उजव्या बाजूला तुम्हाला आदित्य रानूबाईसुद्धा तुम्हाला काढायच्या आहेत. तर त्यावर सुद्धा तुम्हाला हळद-कुंकू तुम्हाला वाहून घ्यायचं आहे. आता हे सर्व झाल्यानंतर बघा, आपल्याला ज्यावेळेस आपण गणपती बाप्पांची पूजा केली तर त्यावेळेस तुम्ही गूळ खोबऱ्याचा नैवेद्य लगेचच अर्पण करायचा. पण जर समजा राहिला तर तुम्ही लगेचच गूळ खोबऱ्याचा नैवेद्य हा गणपती बाप्पांना आपल्याला दाखवून घ्यायचा आहे. किंवा तुम्ही इथे फळाचा नैवेद्यसुद्धा गणपती बाप्पांना तुम्ही अर्पण करू शकता. त्यानंतर आदित्य रानूबाईला सुद्धा तुम्ही इथे फळाचा नैवेद्य तुम्ही काढायचा आहे. पण मुख्य काय आहे की पाटावर आपण सूर्यदेव काढावे, रानूबाई काढाव्या आणि गोपद्मसुद्धा म्हणजेच गाईची पावलं काढावी. बाकी गणपतीची पूजा असेल किंवा कृष्ण देवतांची पूजा असेल, अर्थात नारायणाची पूजा असेल, तर ती आपण आपल्या घरातल्या देवघरामध्ये केली तरीसुद्धा चालेल. पण जिथे तुम्ही पूजा मांडणी करताय तिथे मेन म्हणजे तुम्हाला रांगोळीने तुम्हाला सूर्यनारायण काढायचे आहेत. आदित्य रानूबाई म्हणजे रानूबाईसुद्धा काढायची आहे. आदित्य म्हणजे सूर्य आणि रानूबाई म्हणजे बघा, तुम्हाला इथे ज्या दोन साईडला म्हणजे तुमच्या उजव्या हाताला तुम्हाला जी रांगोळी दिसत आहे तर ती रानूबाई आहे. आणि इथे खाली कोपऱ्यामध्ये बघा पद्मसुद्धा काढलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला अगदी साधी आणि सोपी तुम्हाला पूजा मांडणी ही करायची आहे. आता आपण जे सूर्यनारायण आणि बाकीच्या गोष्टी रांगोळीने काढलेल्या आहेत म्हणजे रानूबाई आहे, गोपद्म आहे. तर बघा, कथेमध्ये असं सांगितलेलं आहे की आपण सूर्यनारायण हे लाल चंदनाने किंवा हळदी कुंकाने देखील आपण काढू शकतो. जर तुम्हाला जर म्हणजे लाल चंदन किंवा हळद कुंकू जर तुम्हाला जर मिळालं म्हणजे चंदनाने, तर तुम्ही ते काढू शकता. किंवा बघा, 6 पदरी लाल पिवळा धागा ज्याला आपण रक्षासूत्र किंवा कलावा म्हणतो, ते सुद्धा तुम्ही त्याला 6 गाठी देऊन तो धागा सूर्यदेवाच्या प्रतिमेला अर्पण केला तरीसुद्धा चालतं. तर हे कथेमध्ये सांगितलेलं आहे. किंवा बघा, तुमच्याकडे कलावा नसेल तर तुम्ही अगदी सूर्यनारायणाला कापसाचे वस्त्रसुद्धा हळद कुंकू लावून त्याला 6 गाठी मारून हे वस्त्र तुम्ही वाहू शकता. आता त्यानंतर पानाचा विडा ठेवायचा आहे. तर विड्याचे 2 पानं घेऊन त्यावरती आपल्याला सुपारी, खारीक, बदाम, हळकुंड
आणि खोबऱ्याचा तुकडा असं आपल्याला ठेवायचं आहे. आणि याला देखील आपल्याला हळद कुंकू फूल हे वाहायचं आहे. आता या व्रतामध्ये करडईच्या फुलाला अतिशय असा मान आहे. म्हणजेच आदित्य रानूबाईचं जे काही व्रत आहे तर त्यामध्ये सूर्यनारायण असतील किंवा गोपद्म असतील तर आदित्य रानूबाई असतील तर त्यांच्यावर आपल्याला करडईचं फूल हे आपल्याला वाहायचं आहे किंवा करडईची फूल वाहावं असं हे म्हटलं जातं. आता प्रत्येकालाच असं शक्य होणार नाही, कारण बघा आपल्याला शहरी भागामध्ये हे फुलं मिळणं अतिशय अवघड असतं. कारण बघा जे शेतकरी आहेत ज्यांच्या शेतामध्ये करडई असते तर त्यांना हे गोष्टी शक्य होऊ शकतात. आता आपल्याला सगळ्यांनाच हे मिळतील असं नाही. तर तेव्हा अगदी तुम्ही आपल्याला जी फुलं अवेलेबल आहे तर ती फुलं वाहिली तरीसुद्धा चालतील. तर बघा बाळकृष्णासमोर देखील आपल्याला तिळाचा एक पदार्थ आपल्याला ठेवायचा आहे. म्हणजे तिळगुळ ठेवा किंवा जी फळे उपलब्ध असतील तर तीसुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता. आणि बघा आपण मकर संक्रांतीला वौस्यामध्ये वाटण्याच्या जे काही शेंगा आहे, वालाच्या शेंगा आहे, ऊस, बोरं, गाजर, हरभऱ्याची घाटे, हा जो काही वौसा आहे तर तो सुद्धा तुम्ही या पूजेमध्ये नक्कीच ठेवू शकता. त्यानंतर बघा आपल्याला हा महत्त्वाचा नैवेद्य एक ठेवायचा आहे. म्हणजे बघा मूग डाळ, तांदूळ व एक वांग, या गोष्टीला खूप मान आहे आणि हे आपण ठेवायचं आहे. बघा डाळ हे तुम्ही तूर डाळ, मसूर डाळ देखील तुम्ही ठेवू शकता. हे सर्व एका वाटीमध्ये वेगवेगळे ठेवले तरीसुद्धा चालेल. हे सर्व पूजेमध्ये ठेवून झाल्यावरती आपल्याला शेवटी धूप दीप लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला संपूर्ण पूजेला धूप दीपांनी ओवाळायचं आहे. आता संध्याकाळी सूर्य मावळण्याच्या अगोदर आपल्याला अगदी 3-4ला देखील ही पूजा तुम्ही करू शकता. आता पूजा परत कशी करायची ते पाहूया. बघा प्रथम आपल्याला हात जोडून गायत्री मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. आता सूर्यदेवांची जी काही 12 नावं आहेत तर आपल्याला दोन्ही हात जोडून आपल्याला ती नावं एक एक करून म्हणायची आहे. तर ती नावं कोणकोणती आहेत तर मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर बघा ओम मित्राय नमः, ओम रवये नमः, ओम सूर्याय नमः, ओम भानवे नमः, ओम खगाय नमः, ओम पुष्पाय नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम मिरिची नमः, ओम आदित्याय नमः, ओम सवित्रे नमः, ओम अर्काय नमः, ओम भास्कराय नमः. तर अशा पद्धतीने आपल्याला ही जी काही नावे आहेत तर ती बोलायची आहेत. त्यानंतर धूप दीप ओवाळून आदित्य रानूबाईची कथा वाचावी किंवा ऐकावी. पूजा केल्यानंतर कळत नकळत झालेल्या चुकीबद्दल आपल्याला क्षमायाचनासुद्धा करायची आहे, म्हणजे क्षमा मागायची आहे. त्यानंतर आपल्याला संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी खिचडी किंवा खिरीचा नैवेद्य आपल्याला सूर्यनारायणाच्या या पूजेला आपल्याला दाखवायचा आहे. जे तुम्ही पूजेमध्ये तांदूळ, डाळ, वांग ठेवलं आहे त्याचा खिचडी भात बनवायचा आणि तो नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. तर त्याच्यावरच तुम्हाला उपवास देखील सोडायचा आहे. म्हणजेच उपवास सोडताना आपल्याला सर्वात आधी तर ही खिचडी आपल्याला थोडीशी खायची असते. उपवासामध्ये दुसरे पदार्थ खायचे नाही. समजा तुम्हाला वांग आवडत नसेल तर तुम्ही पूजेमध्ये वांग नाही ठेवलं तरीसुद्धा चालेल. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला याचा खिचडी भात बनवायचा नसेल तर तुम्ही खिरीचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकता आणि ती खीर खाऊन उपवास सोडू शकता. मात्र दुसरा पदार्थ तुम्हाला खायचा नाही आणि हा उपवास तुम्हाला सूर्यास्त होण्याच्या अगोदरच सोडायचा असतो. आता त्यानंतर हा उपवास सोडायचा नसतो. आता आदित्य रानूबाई व्रत मुख्य नियम हे तुम्हाला मी जे काही सांगितले आहेत तर तुम्हाला फक्त पौष महिन्याच्या रविवारीच हे पाळायचे आहेत. ज्यांनी व्रत धरले आहे तर त्यांच्यासाठी दिवसभर तुम्ही फक्त फळे खावीत. तेल, मीठ आणि मिरची पूर्णपणे वर्ज्य आहे. तसेच बघा चहा घेताना आपल्याला त्यामध्ये अद्रक टाकू नये किंवा त्याऐवजी दूध प्यावे किंवा बिना अद्रक टाकून आपल्याला चहा हे आपल्याला घ्यायचा असतो. बघा या उपवासाला आपल्याला अद्रकसुद्धा चालत नाही. तर हा एक नियम तुम्ही नक्की पाळू शकता. आता सूर्यनारायण व्रत हे विशेष आपल्याला काहीतरी नियम पाळूनच हे व्रत करायचं असतं. तर त्यामुळे या नियमांचं नक्की तुम्ही पालन करा. या उपवासाला तुम्हाला साबुदाणा, भगर, खिचडी वगैरे असं काही चालणार नाही. फक्त तुम्हाला फळे खाऊन हा उपवास करायचा असतो. आता उपवास हा आपल्याला सूर्यास्तापूर्वीच आपल्याला सोडायचा आहे. आता सूर्यास्त झाल्यानंतर काहीही खाऊ नये. पण आपण उपवासाचे पदार्थ तसेच म्हणजे
फळे तुम्ही संध्याकाळी उपवास सोडल्यानंतर देखील खाऊ शकता. तसेच बघा, या व्रतामध्ये ज्या वेळेस आपण हे व्रत करतो तर दिवसा झोपू नये आणि ब्रह्मचर्य पाळावे. घरात मांसाहार बनवू नये. तसेच या दिवशी कापणं, कुटणं किंवा बघा आपल्याला या दिवशी शिवणकाम करणे हे टाळायचे आहे. आता हे नियम ज्यांना शक्य असेल त्यांनीच हे व्रत करावं. तर बघा, जर तुम्हाला मासिक धर्म किंवा प्रवास असल्यास फक्त उपवास करावा, पूजा नाही केली तरीसुद्धा चालेल. आता यासाठी जास्तीचे रविवार करण्याची तुम्हाला गरज नाही. बघा, थोडक्यात काय तर सूर्य उगवण्याच्या अगोदर तुम्हाला केस विंचरायचे आहेत, दिवसा झोपायचं नाही आणि सूर्यास्ताच्या अगोदर म्हणजे सूर्य मावळण्याच्या अगोदर तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे. पहा, हे अगदी साधेसे नियम पाळून आपल्याला हे व्रत करायचं असतं. आता बघा, आपण रविवारी जी काही पूजा मांडलेली असते, मात्र ती पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी सोमवारी अंघोळीनंतर ही पूजा आपल्याला उचलायची असते. आता पूजेतील फळे आणि गूळ खोबरं प्रसाद म्हणून तुम्ही हे खाऊन टाकायचं, म्हणजे घरातल्यांना सुद्धा थोडं थोडं दिलं तरीसुद्धा चालतं. विड्याची पानं तुम्हाला दर रविवारी नवीन आणावी. तर जे विड्याचं जे काही साहित्य आहे किंवा कापसाचे वस्त्र आहे ते पुन्हा वापरलं तरीसुद्धा चालेल. जी रांगोळी काढलेली आहेत, म्हणजे जी काही फुले आहेत, तर ती एखाद्या झाडाखाली तुम्ही ते विसर्जित करू शकता किंवा तुम्ही जिथे नेहमीचं निर्माल्याचं सामान जिथे टाकता तर तिथे सुद्धा टाकलं तरीसुद्धा चालेल. आता शेवटच्या रविवारी आपल्याला तिळगुळाचे पदार्थ, डाळ किंवा तांदूळ गोरगरिबांना दान हे द्यायचं असतं. एखाद्या सुवासिनीला किंवा जोडप्याला घरी जेवायला बोलवून त्यांचा मानपान करायचा असतो. सुवासिनीची ओटी भरावी. बघा, अगदी एखाद्या सुवासिनीला बोलवून तिची ओटी भरली, तिला दूध, एखादं फळ दिलं तरीसुद्धा चालू शकतं. अशा प्रकारे तुम्ही ह्या व्रताचं उद्यापनसुद्धा करू शकता. आता पिता कश्यप आणि माता आदिती यांचे पुत्र असणारे सूर्यदेव हे सर्वात तेजस्वी तारा आहेत. त्यांच्याप्रमाणेच अलौकिक तेज आपल्याला प्राप्त व्हावं, आपला भाग्योदय व्हावा, सौभाग्य प्राप्ती व्हावी, संतान प्राप्ती व्हावी, उत्तम आरोग्य लाभावं आणि आपल्यामध्ये आत्मविश्वास जागृत व्हावा, यासाठी या महिन्यामध्ये दर रविवारी सूर्यनारायणाचे व्रत केलं जातं. ज्यांची इच्छा आहे असे प्रत्येकजण हे व्रत करू शकतो. याला काहीच असं नाही की हे व्रत कुणी करावं, काय करावं. तर बघा, प्रत्येकाने हे व्रत करावं. फक्त आपल्याला या थोड्याशा नियमांचं पालन करून आपल्याला हे व्रत करायचं आहे. तर अशी ही साधी आणि सोपी पूजा आहे. तर या रविवारपासून ज्यांना कोणाला सूर्यनारायणाचं हे जे काही व्रत करायचं आहे, तर ते रविवारपासून तुम्ही चालू करू शकता आणि शेवटच्या रविवारी हे उद्यापन करू शकता. उद्यापनसुद्धा अगदी सोपं आहे. आणि जर तुम्हाला या व्यतिरिक्त जर अजून काही प्रश्न असतील, या व्रताबद्दल काही विचारायचं असेल, तर तुम्ही नक्कीच कमेंटद्वारे नक्कीच विचारू शकता. तर मंडळी, अशी ही महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. आय होप की ती तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.